श्री स्वामी समर्थ. कुंभमेळा 2025. कुंभ आणि महाकुंभ मेळाव्यात फरक काय आहे? किती प्रकारचे कुंभमेळे असतात? महाकुंभ मेळावा यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर म्हणजेच त्रिवेणी संगमावर 13 जानेवारीपासून चालू झाला आहे. या महाकुंभ मेळाव्यात 40 कोटीहून अधिक भाविक आणि साधू संत भेट देत आहेत. कुंभ आणि महाकुंभ मेळाव्यात फरक काय आहे? किती प्रकारचे कुंभमेळे असतात? या सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. प्रयागराजमध्येच का कुंभमेळा घेतात त्याचं पण उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की ऐकायला मिळेल. महाकुंभ मेळावा यंदा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे भरणार आहे. कुंभमेळाव्याचे किती प्रकार असतात? या कुंभमेळाव्यात कोट्यावधी भाविक आणि गंगेच्या पाण्यात स्नान करून पापापासून मुक्ती मिळवतात. या मेळाव्यात हजारो साधूंचे जणू संमेलनच भरत असते. महाकुंभ मेळावा 12 वर्षातून एकदा विशिष्ट स्थानी भरत असतो. या मेळाव्यात हजारो साधू संतांसह भाविक देखील पवित्र स्नान करत असतात. त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. कुंभमेळे किती प्रकारचे असतात? कुंभमेळ्यांचे 4 विविध प्रकार आहेत. पूर्ण कुंभ मेळावा, अर्ध कुंभ मेळावा, कुंभ मेळावा आणि महाकुंभ मेळावा म्हणजे महान कुंभ मेळावा असे 4 प्रकार आहेत. कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी भरत असतो, तर महाकुंभ मेळा हा दर 12 वर्षांनी एकदा भरतो. आता सध्या प्रयागराजमध्ये सुद्धा 12 वर्षांनंतर हा महाकुंभ मेळा भरलेला आहे. हा महाकुंभ मेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो. यंदाचा महाकुंभ मेळावा हा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू आहे. तुम्ही सुद्धा या मेळाव्याला जाऊ शकता. कुंभ आणि महाकुंभ मेळा म्हणजे काय? कुंभमेळा दर 3 वर्षांनी 4 पवित्र ठिकाणी आयोजित करण्यात येतो. हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथील पवित्र स्थानावरील नद्यांमध्ये डुबकी मारून भाविक पापांपासून मुक्ती मिळवतात आणि मोक्ष प्राप्त करतात. महाकुंभ मेळावा दर 12 वर्षांनी आयोजित करण्यात येत असून हा महाकुंभ मेळावा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या संगमावर म्हणजे त्रिवेणी संगमावर आयोजित केला आहे. 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमा झाली. हा महाकुंभ मेळ्याची अधिकृत सुरुवात होती. या महाकुंभ मेळाव्यात 14 जानेवारीला पहिले शाही स्नान झाले आहे. या 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती होती. त्यानंतर दुसरे शाही स्नान हे मौनी अमावस्या म्हणजे 29 जानेवारी 2025 रोजी आहे. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमी या दिवशी आपण लहान मुलांची नक्की पूजा करतो. त्याप्रमाणे या कुंभ मेळाव्यात पण या दिवसाचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा, 26 फेब्रुवारी महाशिवरात्री. महाकुंभ मेळ्याची समाप्ती 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या तारखांमध्ये भक्त गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर धार्मिक स्नान करण्यासाठी जमतात. यामुळे आपला आत्मा शुद्ध होतो आणि पापांपासून मुक्ती होते. हे खरं आहे, पण नामस्मरणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही नद्यांमध्ये अंघोळ करून तुम्ही पापांपासून मुक्त
तर व्हाल, पण तुमचे आत्मा आणि शुद्धीकरण करण्याची गरज आहे. ह्या कुंभमेळाव्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साधू संत भेटतील, त्याच्याकडून तुम्हाला भरपूर काही शिकता येईल. त्यामुळे हा कुंभमेळावा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. कुंभ म्हणजे कलश आणि ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळा भरतो. पौराणिक कथेनुसार याचा संबंध समुद्रमंथनाशी देखील जोडला गेला आहे, ज्यामध्ये अमृत मिळते असे म्हटले गेले आहे. महाकुंभ 2025चा विशेष योगायोग. महाकुंभ 2025 हाच विशेष कारण असं आहे की तो 144 वर्षानंतर होत आहे. दर 12 वर्षांनी एक सामान्य कुंभमेळा आयोजित केला जातो, परंतु कुंभमेळ्यानंतर 12 × 12 = 144 वर्ष म्हणजे 144 वर्ष महाकुंभ आयोजित केला जातो. यावेळी सूर्य, चंद्र, शनी आणि गुरु या ग्रहांचा दुर्मिळ आणि शुभ संयोग होत आहे. यावेळची खगोलीय स्थिती समुद्रमंथनाच्या काळाशी जोडलेली आहे, ज्यामुळे ते अधिक पवित्र होते. गुरु मकर राशीत आणि सूर्य आणि चंद्र इतर शुभस्थानी असतात. महाकुंभाच्या काळात ग्रहांच्या स्थितीत विशेष बदल होतो. हा संयोग 144 वर्षातून एकदा येतो आणि तो शुभ, दिव्य आणि अद्भुत मानला जातो. गंगा, यमुना आणि सरस्वती नदी येथे आहे. या तिन्ही नद्यांचा एकत्र संगम होतो, तो प्रयागराज येथे होतो. या योगायोगाच्या प्रवाहामुळे महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विलक्षण पुण्य प्राप्त होते. महाकुंभात शाही स्नानाचेही महत्त्व. महाकुंभात सर्वात खास आकर्षण म्हणजे शाही स्नान, जे विशेष ग्रहस्थितीमध्ये आयोजित केले जाते. यावेळी लाखो भाविक त्रिवेणी संगमात स्नान करतात आणि पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. तुम्ही पाहू शकता आपल्या भारत देशामध्ये एवढे छान उत्सव साजरे केले जातात. कुंभमेळा हा एक प्रकारचा उत्सव आहे. साधू संतांनी त्यांच्या मार्गदर्शनाने भरलेला हा उत्सव आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही आत्ता पाहू शकता, एक वाक्य आणि एका वाक्यानं एक पूर्ण गाव नष्ट होऊ शकतं. अमेरिकेसारखा एवढा श्रीमंत देश नष्ट होऊ शकतो. जिथं नामस्मरण आहे तिथं नष्टता नाही आहे. यावर्षीचा महाकुंभ आणखीन विशेष म्हणजे समुद्रमंथनाशी एकरूप झाला आहे. मंथनामुळे पृथ्वीवर विशेष ऊर्जा आवरते, त्यामुळे जी जत्रा अधिक पवित्र आणि दिव्य बनते. महाकुंभात स्नान केल्याने पापाचा नाश तर होतो, शिवाय माणसाला मोक्षप्राप्ती मिळते. हे किती गरजेचं आहे. आपल्या भारत देशात भरपूर संस्कृती जपली जाते. महाकुंभ हा केवळ आध्यात्मिक सोहळा नसून समाजातील विविध घटकांचा एकत्र आणण्याचे कामही करतो. येथे विविध संत, महात्मे आणि साधू एकत्र येऊन चिंतन आणि मनन करतात, ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्दाचे देवाणघेवाण होते. प्रयागराजमध्ये उद्यापासून म्हणजे महाकुंभ मेळा सुरू झाला आहे. उद्या पहिले म्हणजे मकर संक्रांती रोजी पहिले शाही स्नान सुद्धा झाले आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत. शाही स्नान करण्यासाठी याचा शुभ मुहूर्त आणि नियम माहिती असणे आवश्यक आहे. प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू होणार आहे. हिंदू धर्मात प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. अदृश्य सरस्वती नदीचा संगम येथे होतो. या त्रिवेणी संगम असे म्हणतात. भारतातील प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या 4 ठिकाणी महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते.
शाही स्नानाच्या इतर तारखा. प्रयागराजमध्ये शाही स्नान आयोजित महाकुंभाचे उद्या पहिले शाही स्नान झाले आहे. इतर शाही स्नानाच्या तारखा देखील सांगण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत. पहिले स्नान झाले आहे ते आहे मकर संक्रांती 14 जानेवारीला. मौनी अमावस्या 29 जानेवारी रोजी दुसरे शाही स्नान होणार आहे. वसंत पंचमी रोजी 3 फेब्रुवारीला तिसरे शाही स्नान होणार आहे. माघ पौर्णिमेला शाही स्नान 12 फेब्रुवारी 2025ला होणार आहे आणि समाप्ती ही महाशिवरात्री रोजी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे असं म्हणतात. प्रयागराजमध्ये या शाही स्नानाचे वेळापत्रक दिलेले आहे. या दिवशी नक्की तुम्ही गंगेमध्ये एक डुबकी मारू शकता. महाकुंभ शाही स्नान करण्याचे काही खास नियम आहेत. महाकुंभामध्ये नागा साधू हे प्रथम शाही स्नान करतात. नागा साधूंची प्रथम स्नान करण्याची परंपरा ही शतकानुशतके चालत आली आहे. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय गृहआश्रमी लोकांसाठी महाकुंभातनी स्नानाचे नियम वेगळे असतात. गृहस्थांनी नागा साधूंचे स्नान झाल्यानंतरच संगमावर स्नान करावे. स्नान करताना 5 डुबकी घ्या तरच स्नान पूर्ण मानले जाते. हे स्नान करताना साबण किंवा शॅम्पू वापरू नका कारण ते पवित्र पाणी दूषित करलेले मानले जाते. कारण शॅम्पू आणि साबणमध्ये आत्ता ह्या घडीला खूप केमिकल्स आहेत. त्याच्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही या गोष्टीचे पालन करावे. शाही स्नानाचे महत्त्व. शाही स्नान म्हणजे मनातील अशुद्धता दूर करणारे स्नान. शाही स्नानाच्या दिवशी संगमामध्ये स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते. एवढेच नाही तर शाही स्नानाच्या दिवशी स्नान केल्याने व्यक्तीला या जन्मातील तसेच मागील जन्मातील पापांपासून देखील मुक्ती मिळते. महाकुंभात शाही स्नानाच्या दिवशी स्नान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते. महाकुंभाची सुरुवात अशी झाली तर पौराणिक मान्यतेनुसार महाकुंभाची सुरुवात कशी झाली तर समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा अमृत बाहेर पडले आणि प्रथमच महाकुंभाचे आयोजन करण्यात आले तेव्हा भगवान शिवांच्या प्रेरणेने नागा साधूंनी शाही मिरवणूक काढून महाकुंभाची सुरुवात केली आणि त्याच दरम्यान त्यांनी महाकुंभाची सुरुवात केली. भव्य शाही मिरवणूक ज्यामध्ये नागा साधूंनी भस्म, रुद्राक्ष आणि फुलांनी भव्य मेकअप केला होता. तेव्हापासून असे मानले जाते की जेव्हा जेव्हा महाकुंभ असतो तेव्हा नागा साधूंकडून शाही मिरवणूक काढली जाते आणि ज्या व्यक्तीला शाही मिरवणूक पाहायची संधी मिळते त्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटते. नागा साधूंची शाही मिरवणूक महाकुंभातील मोठे आकर्षण आहे. विविध ऋषी आणि संतांच्या आराखड्याद्वारे अनेक पारंपरिक विधी केले जातात परंतु नागा साधूंच्या शाही मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे. ज्यांना हे दिसते ते खूप भाग्यवान मानले जातात. असेही मानले जाते की ज्यांना नागा साधूंची शाही मिरवणूक पाहण्याची संधी मिळते त्यांना भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि हे खरं आहे. तिथे जाणारा प्रत्येक लोक हा आशीर्वाद घेण्यासाठी गेला आहे. आपल्या मनातील कटुता त्या पाण्यामध्ये विरघळून जाण्यासाठी गेलेला आहे. नागा साधूंची शाही मिरवणूक म्हणजे भगवान शंकराचा आशीर्वाद. हे खरं आहे का? असं होऊ शकतं का? पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीशी लग्न करण्यासाठी जेव्हा भगवान शिव आपल्या सासरच्या लग्नाच्या मिरवणुकीसह कैलासवरून निघाले तेव्हा अतिशय अलौकिक आणि भव्य पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. कारण या लग्नाची मिरवणूक तिन्ही जगतातील स्वामी भगवान शिवशंकरांची होती. भगवान शंकराच्या मिरवणूक संपूर्ण ब्रह्मांड आणि तिन्ही लोकांमध्ये उपस्थित असलेले सर्व देव देवता, असुर, गंधर्व, यक्ष, यक्षिणी, ऋषीमुनी, तांत्रिक, भूत आणि सर्व ग्रहांचाही समावेश होता. पण जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला घेऊन कैलासात परतले तेव्हा तेथे उपस्थित
साधू यांना पाहून रडू लागले. आणि भगवान शिवांनी नागा साधूंना दिले वचन. त्याच्यानंतरच कुंभमेळ्यामध्ये नागा साधूंना स्थान मिळाले आहे. जेव्हा भगवान शिवाने कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही शिव मिरवणुकीचा भाग होऊ न शकल्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. भगवान शिवाने जेव्हा नागा साधूंना समजावून सांगितले आणि म्हणाले, नागा साधूंना शाही मिरवणूक काढण्याची संधी मिळेल ज्यामध्ये महादेव स्वतः उपस्थित असतील असे वचन दिले. त्यामुळे असं म्हटलं जातं की ह्या नागा साधूंच्या कुंभमेळाव्यामध्ये जी मिरवणूक होते ते बघत असताना तिथं महादेव उपस्थित आहेत, म्हणून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असं मानलं जातं. अशा खूप सुंदर अशा पौराणिक कथा आहेत ज्या आपण वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. त्यांचा आत्मचिंतन केलं पाहिजे. अशीच एक सुंदर कथा आहे चंद्राची. ही एकच चूक आणि पृथ्वीवर कुंभमेळ्याला झाली सुरुवात. चंद्राच्या एका चुकीमुळं हा कुंभमेळा भरला जातो. याची एक सुंदर रंजक पौराणिक कथा आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की चंद्रदेवांच्या एका चुकीमुळे आज पृथ्वीवर कुंभमेळा भरतो. चंद्राशी संबंधित महाकुंभाची ही रंजक कहाणी. महाकुंभात त्रिवेणीच्या तीरावर म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर स्नान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार कुंभात गंगा स्नान केल्याने अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळते. महाकुंभमेळा विशेष योग आणि ग्रहांच्या स्थितीनुसारच भरतो. असे म्हणतात, कुंभात स्नान केल्याने तुमचा आध्यात्मिक विकास होण्यास मदत होते आणि तुमची पापेही धुतली जातात. मात्र फार कमी लोकांना माहिती असेल की चंद्रदेवांच्या एका चुकीमुळे आज पृथ्वीवर कुंभमेळा भरतो. दुसऱ्या शब्दात चंद्रदेवांची चूक पृथ्वीवरील लोकांसाठी वरदान ठरली. चंद्राशी संबंधित महाकुंभाची ही रंजक कहाणी. समुद्रमंथन. अमृत कलशासाठी देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले. या युद्धानुसार ही कथा आहे. देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. समुद्रमंथनादरम्यान समुद्रातून अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या. त्यापैकी एक होता अमृत कलश. अमृत पात्रासाठी देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले. राक्षसांनी देवांचा पराभव करून अमृताचे भांडे आपल्याजवळ ठेवले होते. तेव्हा देवांनी इंद्राचा मुलगा जयंत याला अमृत पात्र आणायला पाठवले. जयंतने पक्षाचे रूप धारण करून कपटाने राक्षसांकडून अमृताचे भांडे चोरले होते. अमृत कलश घ्यायला जाताना प्रत्येक देवाला जबाबदारी दिली होती. धार्मिक मान्यतेनुसारच जयंत जेव्हा दानवांपासून अमृत कलश घ्यायला गेला तेव्हा सूर्य, चंद्र, गुरु आणि शनीही जयंतसोबत गेले. प्रत्येक देवाला जबाबदारी दिली होती. प्रत्येकाने ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. परंतु सूर्याला अमृताचे भांडे तोडण्यापासून वाचवायचे होते. हे अमृताचे भांडे तुटण्यापासून कसे वाचवले तर अमृताचे भांडे चुकूनही सांडणार नाही याची जबाबदारी मात्र चंद्रावर देण्यात आली होती. पण देवगुरु बृहस्पती यांना राक्षसांना रोखण्यासाठी पाठवले होते. जयंत स्वतः सर्व अमृत पिऊ नये म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शनिदेवाला देण्यात आली होती. चंद्राने केली ही एक चूक. देव जेव्हा अमृताचे भांडे स्वर्गात आणत होते तेव्हा चंद्राकडून चूक झाली होती. अमृताचे भांडे सांडणार नाही याची जबाबदारी चंद्रावर देण्यात आली होती. पण एका छोट्याशा चुकीमुळे अमृताचे 4 थेंब भांड्यातून बाहेर गेले. हे 4 थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले. ते ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. या 4 ठिकाणी अमृताचे हे एक थेंब पडले आहेत. म्हणून या 4 ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो. या 4 ठिकाणी अमृताचे थेंब पडल्यावर ही 4 ठिकाणे पवित्र झाली. तेव्हापासून येथे स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाऊ लागले.
अनेक जन्मांची पापे धुतली जातात. धार्मिक मान्यतेनुसार अमृत कलश आणण्याची जबाबदारी सूर्य, चंद्र, गुरु आणि शनी यांच्यावर देण्यात आली होती. त्यामुळे आजही या ग्रहांची विशेष स्थिती लक्षात घेऊन कुंभांचे आयोजन केले जाते. महाकुंभात स्नान करणाऱ्या व्यक्तीची अनेक जन्मांची पापे धुवून जातात. तसेच कुंभात स्नान केल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ.